नमस्कार. मी डॉक्टर नील कुलकर्णी. आज 19 जून 2026. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होईल. माझे मित्र श्री केदार वाघ, महाराष्ट्र टाइम्स यांनी सुचवल्याप्रमाणे मी एक छोटे भाषण इटलीमध्ये ध्वनित करीत आहे. येथे शांतता पूर्ण असल्याने केदार वाघ यांना ही कल्पना सुचली. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 याचा विषय एजिंग हेल्दीली किंवा एजिंग ग्रेसफुली असा आहे. या अनुषंगाने मी हे भाषण देत आहे. त्याचबरोबर मी माझे एक पुस्तक ईश्वर प्रणिधान सूत्राणी याचाही वापर करणार आहे. हे ते पुस्तक आहे. या पुस्तकास ऑक्सफर्डची प्रस्तावना आहे आणि ईश्वर प्रणिधान नावाचा विषय यामध्ये प्रभावितपणे प्रस्थापित केलेला आहे. आता मी प्रत्येक प्रकरणाचा वापर करून माझे योग दिनाचे भाषण सुरू करतो. प्रथम प्रकरणात ईश्वर प्रणिधान म्हणजे काय हे समजावून दिले आहे आणि त्याची आवश्यकता ही सांगितली आहे. प्रथम आपल्याला ईश्वर म्हणजे काय याची व्याख्या दिली आहे. ईश्वर म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये असलेली एखादी सर्वशक्तिमान गोष्ट होय. आपल्याला हे अनुमानाने समजून शकते की प्रत्येक माणसापेक्षा जास्त शक्तिमान, जास्त ज्ञानवान आणि जास्त टिकणारी दुसरी व्यक्ती असते. तसेच त्या व्यक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ दुसरी व्यक्ती असते. तेव्हा आपण अनुमान केल्यावर आपल्याला कळेल की अशी एखादी श्रेष्ठ व्यक्ती असू शकेल की सर्वात श्रेष्ठ ती असणार आहे. तर प्रत्येकाच्या जीवनानुसार प्रत्येकाच्या मनामध्ये अशी एखादी शक्ती असणार की जी सर्व श्रेष्ठ आहे. जरी तो मनुष्य वाईट असेल किंवा नास्तिक जरी असला तरी त्याच्या मनामध्ये अशी एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी शक्ती असणारच जी त्याला सर्वश्रेष्ठ वाटणार. ती सर्वश्रेष्ठ गोष्ट म्हणजेच ईश्वर होय. त्यामुळे प्रत्येकाची ईश्वराची कल्पना वेगळी असणार. आता ही गोष्ट आपल्या अनुभवात आहे की जो कमी श्रेष्ठतेचा व्यक्ती असतो तो जास्त श्रेष्ठतेच्या व्यक्तीला जास्त मान देतो किंवा काही गोष्ट त्याकडून हवी असेल तेव्हा तो त्या व्यक्तीला प्रार्थना करतो, विनवणी करतो वगैरे. याचप्रमाणे जेव्हा व्यक्तीला हे कळते की आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती स्वतःच्या शक्तीमुळे आपल्याला मिळत नसेल
तर तो त्या सर्वश्रेष्ठ गोष्टीला शरण जाणारच. हे शरण जाणे म्हणजेच ईश्वर प्रणिधान होय. यामुळे ईश्वर प्रणिधान करण्याचेही प्रकार वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ, पूजा करणे, ध्यान करणे, प्रार्थना करणे, भजन करणे, विनवणी करणे, तक्रार करणे, आरती करणे इत्यादी. या प्रकारे आपल्याला ईश्वर प्रणिधान आणि ईश्वर प्रणिधान करण्याचे प्रकार समजले. तर या ईश्वर प्रणिधान करण्यामागे जेव्हा एखाद्या व्यक्तीला हवी ती गोष्ट मिळत नसेल, तेव्हा तो त्या श्रेष्ठ व्यक्तीला शरण जातो आणि यावेळे त्याचा अहंभाव तो दूर ठेवतो किंवा तो दूर होतो. म्हणजे ईश्वर प्रणिधानामध्ये अहंभाव हा नष्ट होतो. अहंभाव नष्ट झाल्यामुळे आपोआपच मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे ईश्वर प्रणिधान याचा उच्च बिंदू हा मोक्षामध्ये रूपांतरित होतो. आता आपण अभिजात योग पद्धतीचा विचार करू. अभिजात योग पद्धती याचे सर्वात चांगले पुस्तक म्हणजे पातंजल योगदर्शन होय. पातंजल योगदर्शनामध्ये ही कल्पना पूर्णपणे स्पष्ट आहे की ज्यावेळे धारणा ध्यान समाधी याचा अभ्यास केल्यानंतर मनुष्य अहंभावापर्यंत पोचतो किंवा अस्मिता समाधीपर्यंत पोचतो, तोपर्यंत त्याची समाधी संप्रज्ञात असते. असंप्रज्ञात समाधी प्राप्त होण्यासाठी त्याला अहंभाव पार करावा लागतो. तो करण्यासाठी त्याला माझ्या मते फक्त ईश्वर प्रणिधान हा एकच उपाय आहे. त्यामुळे पतंजली योगसूत्रामध्ये मी बदल केलेला आहे आणि पतंजली कोड नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्यात ईश्वर प्रणिधान हा विकल्प नसून ती अत्यावश्यक गोष्ट दाखवलेली आहे. त्यामुळे अष्टांग योग याचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीलाही शेवटी ईश्वर प्रणिधानाची कास धरावी लागते. आता आपण हठयोग या पद्धतीचा विचार करू. हठयोगामध्ये आसन, प्राणायाम वगैरे साधना करून मनुष्य प्राणावर विजय मिळवतो आणि त्या प्राणाचा वापर करून तो कुंडलिनी जागृत करतो. कुंडलिनी जागृत करून ती कुंडलिनी सहस्रार चक्रापर्यंत पोहोचवतो आणि ती सहस्रार चक्रापर्यंत पोचताना त्याला नादाचा अनुभव येतो. मग तो नादानुसंधान म्हणजेच नादावर धारणा ध्यान समाधी करतो. म्हणजेच नादानुसंधानामध्ये तो अभिजात योग पद्धतीचा वापर करून धारणा ध्यान समाधीमध्ये जातो, म्हणजेच राजयोगात जातो.
आणि त्यानंतर त्याला मोक्षाची प्राप्ती होते. मागे सांगितल्याप्रमाणे धारणा ध्यान समाधी केल्यानंतर तो अस्मितेपर्यंतच पोचणार आणि अस्मिता जाण्यासाठी त्याला ईश्वर प्रणिधानाची कास धरावी लागणार. आणखी एक गोष्ट हठयोगामध्ये अशी आहे की हठयोग साधना करताना कुंडलिनी जागृत झाल्यानंतर त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात आणि त्या सिद्धींचा एक परिणाम म्हणजे अहंभाव जागृती होते. ती होतेच होते. हे चांगदेवाच्या उदाहरणावरून आपल्याला समजेल. तो अहंभाव हा हठयोगामुळे वाढतो आणि तो जाण्यासाठी शेवटी ईश्वर प्रणिधानाची कास धरावी लागते. आता आपण कर्मयोगाचा विचार करू. कर्मयोगामध्ये मनुष्य आपले कर्तव्य किंवा हाताशी आलेले काम हे फळाची अपेक्षा न करता करत असतो. फळाची अपेक्षा न करता म्हणजे जे फळ मिळेल त्यात तो संतुष्ट राहतो. कर्म करताना फळाची अपेक्षा असतेच, पण फळाची प्राप्ती झाल्यानंतर आलेल्या फळामध्ये तो तृप्त राहतो. याच अभ्यासाला कर्मयोग म्हणतात. कर्मयोग करण्याचे त्याचे कारण म्हणजे तो कर्माशिवाय राहू शकत नाही. आता आपल्या सर्वांना हा अनुभव आहे की कुठलेही कर्म करताना मनुष्य स्वतःची ओळख विसरू शकत नाही. म्हणजे कर्म करताना त्याला ही सतत जाणीव असते की हे कर्म मी करत आहे. जरी तो म्हणाला की हे कर्म ईश्वर इच्छेने होते आहे वगैरे, तरी त्याला हे ज्ञान पूर्णपणे असते की ते कर्म तोच करीत असतो. म्हणून त्याचा अहंभाव कधीही जात नाही. त्यामुळे कर्मयोगाची सिद्धी होण्यासाठी सुद्धा शेवटी त्याला ईश्वर शरणागतीची गरज पडते. त्यामुळे कर्मयोग करताना ईश्वर शरणागती नसेल किंवा ईश्वर प्रणिधान नसेल तर कर्मयोग सिद्धीत जात नाही. आता आपण ज्ञानयोगाचा विचार करू. आपल्या सर्वांना हे माहिती आहे की ज्ञानयोगामध्ये पूर्णपणे सत्य असे ब्रह्म याचा शोध ज्ञानयोगी घेत असतो. ते करताना तो इतर सर्व गोष्टींना टाळा देऊन पूर्ण सत्याच्या शोधात राहतो. ही गोष्ट अत्यंत कठीण असते आणि त्यासाठी वैराग्य पूर्णपणे प्राप्त करावे लागते. आता ही गोष्ट अत्यंत कठीण असल्यामुळे जसा ज्ञानयोगामध्ये प्रगत होतो तेव्हा त्याला हे समजून जाते की तो इतर सर्वांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. ही भावना त्याच्यामध्ये शेवटपर्यंत राहते किंवा इतर लोकांना हे समजते की तो ज्ञानयोगी हा त्यांच्यापेक्षा वरच्या दर्जाचा साधक आहे. त्यामुळे ज्ञानयोगी हा शेवटी अहंभावातून बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे ज्ञानयोग्याला शेवटी ईश्वर शरणागती किंवा ईश्वर प्रणिधान करावेच लागते. हे आदिशंकराचार्यांच्या उदाहरणावरून समजून येईल.
आता आपणाला हे दिसून येईल की जगामध्ये अध्यात्म किंवा इंग्लिश शब्द स्पिरिच्युअलिटी या मार्गामध्ये असणाऱ्या जगातल्या सर्व संस्था या ईश्वर प्रणिधानामध्ये गुंतलेल्या आहेत. हिंदू धर्मामध्ये अनेक देवता आहेत, अनेक देवतार्चन, अनेक प्रार्थना या सर्व ईश्वर प्रणिधानाच्या वेगवेगळ्या पायऱ्या किंवा वेगवेगळे प्रकार आहेत. बुद्ध धर्मामध्ये देव ही संकल्पना नसताना सुद्धा बुद्धांना बुद्ध देव म्हटले जाते आणि बुद्धाची पूजा केली जाते आणि बुद्धम शरणम गच्छामी हा मंत्र म्हटला जातो. जैन धर्मामध्ये तीच प्रथा आहे. इस्लाम धर्मामध्ये अल्लाह हा सर्वशक्तिमान समजला जातो आणि त्याची ईश्वर प्रणिधानामध्ये रूपांतर होते. ख्रिश्चन धर्मामध्ये जीससला शरण जावे लागते. अशा प्रकारे सर्व पंथांमध्ये धर्मामध्ये ईश्वर प्रणिधान ही कल्पना पूर्णपणे रुजलेली आहे आणि ती सर्वसामान्य आहे. याशिवाय ज्या लोकांना भौतिक प्रगती करायची आहे किंवा भौतिक पद प्राप्त करायचे आहेत, उदाहरणार्थ पंतप्रधान, प्रेसिडेंट वगैरे, हे लोकसुद्धा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ लोकांना शरण जातात आणि त्यांचा वापर आपल्या पदासाठी प्राप्त करून घेतात. तेव्हा त्यांच्या मते तोच ईश्वर असतो. तेव्हा आपल्याला हे समजून येईल की ज्याला श्रेष्ठ प्राप्ती करायची आहे किंवा परमार्थ प्राप्ती करायची आहे किंवा मोक्ष प्राप्त करायचा आहे, त्याला ईश्वर प्रणिधान हा अत्यावश्यक साधनेचा भाग आहे आणि तो सर्वश्रेष्ठ सुद्धा आहे. आता आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 याचा विषय एजिंग ग्रेसफुली किंवा हेल्दीली आहे. खरे पाहता एजिंग आणि हेल्दी या दोन गोष्टी एका प्रकारे एकमेकाच्या विरुद्ध आहेत. कारण जो हेल्दी असतो तो एजिंगमध्ये जात नाही. एजिंगमध्ये जाणे म्हणजेच आरोग्य कमी कमी होत जाणे किंवा आरोग्याचा जो वेग असतो तो कमी कमी होत जाणे. प्रत्येक मनुष्य हा शेवटी मृत्यूला प्राप्त होतो आणि त्याचे कारण त्याच्या आरोग्याचा वेग कमी होतो. आरोग्याचा वेग म्हणजे त्याच्या कामामुळे झालेली झीज भरून येणे, ही गोष्ट कमी कमी होत जाते. शेवटी ती इतकी कमी होते की शरीराचा मृत्यू होतो. आदियोग प्रकरण 6. त्यामुळे ज्याला एजिंग किंवा वृद्धावस्था ही हेल्दी करायची असेल त्याने शरीराचे आरोग्य जेवढे जमेल तेवढे ठेवावे आणि मनाचे आरोग्य याकडे जास्त लक्ष द्यावे.
मनाचे आरोग्य म्हणजेच मोक्षाकडे वाटचाल, आणि मोक्षाकडे वाटचाल म्हणजेच ईश्वर प्रणिधान. ओम शांती.